आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. 14 तारखेच्या नंतर घ्यायचा असं आमच्या संस्थेमध्ये थोडीशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी आम्ही व्याख्यानमाला कंटिन्यू घेतली होती. तर ती व्याख्यानमाला कंटिन्यू करण्यासाठी मग मी जोडके सरकार आपली सांगितले की तुम्ही कशी कशी पत्रिका काढा आणि या कार्यक्रमाचं स्वरूप स्पष्ट करा असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी ती पत्रिका काढली. मला कुणालाही निमंत्रण देता आलं नाही. आज 108च्या नंतर जेवढ्या माणसांना कॉन्टॅक्ट करता येईल तेवढ्या माणसांना कॉन्टॅक्ट केला आणि हा हॉल भरला. मी आमच्या पतसंस्थेचं सर्व संचालक मंडळ आपलं स्वागत करीत आहे. आम्ही तुमच्या ऋणात आहोत. खरं तर आपण एकदा कार्यक्रम एखादा अरेंज करावा आणि त्या कार्यक्रमाला जर माणसं नसतील तर एखाद्या वेळेस माणूस उदास होतो किंवा माणसाला नैराश्य येते की हा कार्यक्रम होतो का नाही, लोक ऐकतील का नाही, लोक येतील का नाही. परंतु तुम्ही सर्व बांधव या ठिकाणी आला आमचा म्हणून या कॉलनीतील सर्व नागरिकांचं, सर्व सभासदांचं, सर्व उपस्थित पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्दसमूहाने स्वागत करतो. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गेल्या 100 वर्षापासून साजरी करत आहोत. परंतु त्याचबरोबर गेल्या 5-7 वर्षापासून आपण महात्मा फुले यांची सुद्धा जयंती साजरी करत आहोत. कारण बाबासाहेबांचे महात्मा फुले गुरु आहेत. गुरु शिष्यांची जयंती ही एकच महिन्यात येते. म्हणून आम्ही 11 एप्रिल ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन करण्यासाठी, यांना वंदन करण्यासाठी त्यांची जयंती साजरी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून 11 एप्रिल ते 26 एप्रिलच्या दरम्यान आम्ही अनेक कार्यक्रम सर्व ठरवलेले आहेत. आपण सर्व समाजातल्या सगळ्या माणसांना सांगावं की या ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे. ती एक विचारांची मेजबानी आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची मेजबानी आहे. आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणं याच्यासाठी महत्वाचं आहे कारण की बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरु मानलेला आहे. म्हणून गुरुची आणि शिष्याची जयंती करण्याचा योग आपल्याला या पतसंस्थेला लाभतोय. हे आमचं भाग्य आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मी शब्दसमूहाने स्वागत करतो. कारण की सर्वांचं स्वागत केलं तर आपला वेळ वाढत नाही. अगोदरच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मित्रांनो, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला शिवाजी महाराजांची समाधी दाखवून स्वराज्याच्या संस्थापकांची ओळख या महाराष्ट्राला करून दिली. त्याचबरोबर स्त्री उद्धारण म्हणून महात्मा फुले यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि आपल्या पत्नीला शिक्षण देऊन एक मोठ्या शिक्षिका बनवलं आणि या भारत देशातील तमाम महिलांना मुक्त करून शिक्षण देऊन पुरुषांच्या बरोबरीने आणलं. आणि त्यांचाच एक वारसा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल असो, मनुस्मृती जाणे असो आणि या भारतीय संविधानाचं लिखाण करून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आणलं. आणि आज महिला या देशामध्ये ताठ मानल्या जगत आहे आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. त्याचाच एक धागा म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज हा समृद्ध झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज हा समृद्ध झाला पाहिजे, त्याचबरोबर विकसित झाला पाहिजे. म्हणून आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून, राष्ट्रीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी अनेक राबवत आहोत. आपण साथ देत आहात. आपण असंच पुढेही या कार्यक्रमासाठी आम्हाला साथ द्यावं अशी विनंती करतो. या पतसंस्थेमध्ये आज आम्ही पतसंस्था आमच्या हातामध्ये घेतली त्यावेळेस 127 नंबर होते. आज 810 सभासद आहेत. 1 कोटीच्या ठेवी आहेत. 100% एमपीएच्या बाहेर आम्ही पतसंस्था चालवतो. 0% एमपीए माझे सर गेल्या 3 वर्षापासून विक्रम आहे की आम्ही 1 रुपया सुद्धा पतमध्ये 31 मार्चला ठेवत नाही. अशा पद्धतीने ही पतसंस्था चालवते. एक पतसंस्थेला समाजाने पतसंस्थेच्या संचालक मंडळावर विश्वास टाकला. त्याचबरोबर त्याच पद्धतीने आमचंही कर्तव्य आहे या समाजाचा विश्वास जपणं. त्याचा एक भाग म्हणून आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून सभा कुटुंबाचे काम असतील, महापुरुषांच्या जयंतीचं काम असेल, महापुरुषांच्या जयंत्या साजरे करणे आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रसारित करणे याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी खरं तर प्रसारणमध्ये सांगण्यासारखं खूप आहे, परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्यामुळं, खूप वेळ झाला असल्यामुळं आणि बाजूलाच कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळं मी या ठिकाणी आला. आमचा आत्मविश्वास वाढला, आम्हाला प्रोत्साहन दिला, त्याबद्दल सर्वांच्या ऋणामध्ये राहतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.